नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा सर्वजण एकत्र बोलत असतात आणि तेवढ्यात मालती तेथे येते. मालतीला बघून आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय हो, तुम्ही असे अचानक आलात, सगळं काही ठीक तर आहे ना? आमच्या शर्वरीने काही. तेव्हा आता मालती म्हणते की हो, तुमच्या मुलीबद्दलच मी तुमच्याशी बोलायला आले. तेव्हा आता मालतीचा तोरा बघून आता सर्वांना एक धक्का बसतो की नक्की काय झालेले आहे. सुमित्रा विचारते की काही प्रॉब्लेम? तेव्हा आता मालती म्हणते की हो, एक खूप मोठा प्रॉब्लेमच झालेला आहे, परंतु एक असा गोड प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तेव्हा मालतीचा चेहरा मात्र खुलतो आणि जेव्हा ती हसून म्हणते एक आनंदाची बातमी आहे. हे ऐकल्यानंतर सर्वांचा थोडा जीवात जीव येतो. तेव्हा आता मालती म्हणते की अहो, देवच पावला, तुमची माझी सून आणि तुमची मुलगी प्रेग्नेंट आहे. असं म्हटल्यानंतर आता जानकीचा चेहरा अगदी असा धक्कादायक होतो, कारण जानकीला आता सर्व माहिती असते की नक्की काय आहे ते. सत्याबद्दल तिला जाणीव असते, परंतु घरातील बाकी सर्वांना एक खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो. ते ऐकून आता सारंग म्हणतो की हो, खरंच वा, काय सांगतात? तर ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो, खरंच क्या बात है. आता मालती विक्रांत आणि शर्वरी या दोघांना आत बोलावते. तेव्हा मात्र आता विक्रांत आणि शर्वरी हसतच आत येतात आणि त्यांना आता इतकं आनंदात बघून सर्वांना इतका आनंद झालेला असतो. सर्वांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून आता जानकीला खरंच भीती वाटत असते आणि शर्वरीसुद्धा अगदी खुश असते, कारण खोटं तिने जे काही आता या घरातील लोकांना सांगून जो आनंदाचा धक्का दिलेला आहे, तर आता ऋषिकेशला इतका आनंद होतो. ऋषिकेश विक्रांत आणि शर्वरी या दोघांना लगेच मिठी मारतो, परंतु जानकी अगदी नाराज होऊन सर्व पाहत असते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग, अगं शर्वरी, आनंदाची बातमी खरी आहे ना? तेव्हा शर्वरी खोटं बोलते की हो आई, खरंच आज सकाळीच टेस्ट केली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली प्रेग्नेन्सीची. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला सुद्धा ही सर्व माहिती असते. ऐश्वर्यासुद्धा आता शर्वरीकडे पाहत असते. त्यावर नाना खुश होऊन म्हणतात की मालतीताई, विक्रांतराव आणि शर्वरी, खरंच तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तेव्हा आता मालतीचा चेहरा तर इतका खुलतो, ती नानासाहेबांना म्हणते की हो नानासाहेब, तुमचं सुद्धा सर्वांचं एकदा पुन्हा अभिनंदन. त्यावर आता सर्वजण इतके खुश असतात. तर ऋषिकेश म्हणतो की शरू, मी तुला म्हटलं होतं ना, सगळं काही ठीक तर होईल. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो आणि खुश होऊन ती हसते, परंतु जानकीचा स्वभाव जे काही चेहरा आहे तो गंभीर असतो. आता जानकी पाहतच असते. तर सारंग म्हणतो की वा, आमची छोटीशी खारुताई शरुताई, तिच्याकडेच आत एक छोटीशी खारुताई किंवा शरुताई येणार आहे. तेव्हा सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवतात. तर आजीला मात्र आपल्या सारंगचीच काळजी असते. आजी लगेच म्हणते की सारंग, अरे शरूच्या पाठीमागे तू सुद्धा नंबर लाव, तुझा सुद्धा नंबर असून दे बरं का. तेव्हा जानकी बिचारी आपली खाली मान घालून उभी असते. तर आता ऐश्वर्या तिच्याकडे पाहते. ऐश्वर्या आता मनात तिच्याकडे बघत म्हणते की सगळेजण आता या घरात खुश दिसतात, परंतु या जानकीची हवा मात्र आता गुल झालेली आहे. होणारच नाहीची आता, कारण मी अशी तिची कंदी कापून ठेवली की ही कधीही आता अशी गुल होईल आणि तिला ते कायम टोचतच असेल. त्यावर आता शर्वरी सगळं काही झाल्यानंतर जानकीकडे येते. जानकीचे हात धरून म्हणते की वहिनी, थँक्यू सो मच, तू मला व्रत करण्यासाठी त्या देवळामध्ये घेऊन गेले आणि ते गुरुजी भेटले आणि खरंच तू मला म्हटली होती की चमत्कार होईल आणि खरंच अगं चमत्कार झाला. तेव्हा आता जानकी विचारते की शर्वरी वंश, तुम्ही टेस्ट तर व्यवस्थित केल्या ना? एकदा नाही वहिनी, अगं दोनदा टेस्ट केल्या. आणि हो की नाही विक्रांत, अरे तू तर बघितलंस ना मी टेस्ट केल्या म्हणून. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो हो, घरच्या घरातच केलेली आहे आणि जाऊयात लवकर डॉक्टरांकडे. तेव्हा आता शर्वरी जानकीला म्हणते की वहिनी, अगं तू तर येशील ना माझ्याबरोबर डॉक्टरांकडे? तेव्हा आता जानकी फक्त बघून असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकीला का विचारतेस, येईन म्हणजे काय, जानकी येणारच. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी, अगं बघत काय उभी राहिलीस, अगोदर देवासमोर साखर ठेव आणि सगळ्यांसाठी गोडाधोडाचा अगदी काहीतरी खायला कर, स्वयंपाक कर. तेव्हा आता जानकीचा चेहरा खरंच खुलतो. त्यावर आता मालती म्हणते की हो, झालाच पाहिजे आणि पहिला घास मात्र जानकीला भरवायचा, कारण जानकीचं आता शर्वरीबद्दल खूप पॉझिटिव्ह होती. तेव्हा आता जानकी हसते. कुठे आता जानकीचा चेहरा खरंच खुलतो. तेव्हा आता लगेच सुमित्रा, मालती काकू आणि बाकी सर्वांना म्हणते की तुम्ही असे उभे का, या बसा. विक्रांतला सुद्धा म्हणते की जावई बापू तुम्ही सुद्धा बसा.
तर लगेच आता सारंग म्हणतो की हो हो दाजी या, तुम्ही सुद्धा बसा. तेव्हा आता सर्वजण खाली बसतात, परंतु जानकी किचनमध्ये जात असते, परंतु ती वळून शर्वरीकडे पाहत असते. तेव्हा आता शर्वरीचं लक्ष जानकीकडे जाते. जानकीचा तो चेहरा बघून शर्वरीला सुद्धा थोडासा असा गंभीर तिचा चेहरा होतो. ती लगेच आता जानकीकडे किचनमध्ये जाते. ऐश्वर्याचं मात्र आता यांच्यावर बारीक लक्ष असते. जानकीचे डोळे भरून येतात. जानकी म्हणते की शर्वरी वंश इतकं खोटं कसं बोलू शकतात, इतकं मोठं खोटं. तेव्हा आता शर्वरी तेवढ्यात आत येते. त्यावर आता शर्वरी म्हणते की हे बघा जानकी वहिनी, अगं परिस्थिती असते, परिस्थिती माणसाला खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्यासाठी भाग पाडते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हीच परिस्थिती आपली परीक्षा घेत असते, एक माणूस म्हणून आपण कसे आहोत हे यामध्ये सिद्ध होते. त्यावर आता शर्वरी म्हणते की अगं वहिनी, सगळं काही छान झाले आणि हे बघ, ज्याचं जुळतं ना त्यालाच हे सर्व कळतं. जानकी म्हणते की शर्वरी वंश, मला नाही कळत का हो? जानकी म्हणते की शर्वरी वंश, तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे काही मला कळत नाही ते मला पटत नाही? सगळं काही मला कळलेलं आहे, हे सगळं बरोबर नाही शर्वरी वंश. तेव्हा आता शर्वरी म्हणते की जेव्हा माझी सासूबाई मला टोमणे मारत बोलत होती, सगळं काही अपमान माझा करत होती, तर ते सगळं बरोबर होतं का? त्यावर आता जानकी म्हणते की कोणीतरी चिखलात उडी मारायची, मग आपण सुद्धा मारायची का? नाही ना. अहो शर्वरी वंश, एकदा शांतपणे विचार करा, तुमच्या सुद्धा मनाला हे सर्व काही पटते का? सांगा बरं, एकदा मनाला विचारा. या सगळ्याने तुमच्या मनाला आनंद होतो का? बघा ना, अहो किती जणांना तुम्ही फसवतात. बघा ना, अहो सगळेजण किती खुश आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो पहा. फक्त तुमच्या एका फसवणुकीमुळे सर्वांचा चेहरा खरंच किती खुलतोय. विक्रांत भाऊजी, आई, नाना आणि सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना इतकं फसवलेलं आहे ना, का तुम्हाला हे सर्व कळत नाही? तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं वहिनी, तुला हे नाही कळत, कारण जो काही त्रास होतो तो सर्व त्रास मी भोगते. त्यांच्या जे काही नजरा आहे, टोमणे आहे, ते सगळं काही मी सहन करते. विक्रांतच्या आईला आणि विक्रांतला फक्त दुःख होत असेल, परंतु वहिनी त्रास मला होतो याचा एकदा विचार कर. सगळेजण तोंडाने सांगत असतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु दुःखात तर अगं वहिनी एकटेच असतो, कोणी त्याचा विचार करत नसतं. आणि कितीही विचार जरी करत असले तरी ज्याचं त्याला सहन करावे लागते. आणि हेच बघ अगं, कधीपासून मी तुला सांगते की तू आहेस का माझ्या बरोबर? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो वंश, मी कशी तुमच्या बाजूने उभं राहू, कारण मला माहिती आहे की हे जे काही सुरू आहे ते सर्व खोटं आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते जानकी वहिनी, हे प्लीज, हे बोलायचं नाही, हे मात्र बोलू नको, आणि हे शब्द जर तुझ्या तोंडातून परत निघाले तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. जानकीला आता हेच कळत नाही की शर्वरीला कसं समजवू. तेव्हा आता लगेच शर्वरीला ती म्हणते की वंश, परंतु आता शर्वरी तर ऐकायला तयारच नसते, तिचा एक तो ठाम निर्णय ठरलेला असतो. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की वहिनी प्लीज, आज आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे आणि सगळ्यांना हे सांगायचे की आपल्याला डॉक्टरांकडे जायचं, परंतु आज मात्र आपल्याला त्या मुलीला भेटायला जायचं आहे. आणि मला माहिती आहे की त्या दिवशी आपण जेव्हा देवळात गेलो होतो त्यानंतर आता जे काही झाले त्याबद्दल तुला माहिती नाही, कारण जेव्हा आपण देवळातून घरी आलो तेव्हा मी पुन्हा देवळात गेले होते आणि त्या मुलीला सुद्धा मी तेव्हा तेथे देवळातच भेटले. तेव्हा आता त्यांचा जो घडलेला प्रसंग आहे तर शर्वरी तो सगळा काही आता त्या जानकीला सांगत असते. जेव्हा देवळात गेल्यानंतर आता तेथे जे काही घडलेले आहे तेव्हा ती मुलगी तेथेच असते. शर्वरी तिच्याकडे जाते. तेव्हा ती मुलगी तिला म्हणते की हो, मला माहिती होतं की तुम्ही नक्की येणार. तेव्हा आता शर्वरी सुद्धा म्हणते की हो, मला हे सुद्धा माहिती होतं की तुम्ही नक्की इथेच असणार म्हणून, आणि इथे तू माझी वाट बघत असशील. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की वाट बघण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काय आहे बरं? नको असलेली प्रेग्नेन्सी आणि नको असलेलं माझ्याकडे हे जे मूल आहे तर ते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना, खरंच आपलं दुःख काय आहे हे लोकांना काय कळणार. तेव्हा आता ती मुलगी शर्वरीचा हात हातामध्ये घेते. तुमच्या आयुष्यातील जे दुःख आहे तर ते दुःख मी दूर करू शकते आणि माझ्या आयुष्यात जे दुःख आहे तर ते तुम्ही दूर करू शकता, परंतु मला काळजी आहे तर ती तुमच्या वहिनींची. तेव्हा शर्वरी म्हणते की हे बघ, तू तिची काळजी करू नको, तिला कसं मनवायचं, कसं तयार करायचं हे मला माहिती आहे, तू फक्त यापुढे जे काही मी सांगेल तसेच वागायचे. तेव्हा ती मुलगी म्हणते की हो, तुम्ही जे काही सांगताल अगदी तसेच मी वागेल, परंतु आता त्यासाठी मला थोडेसे पैसे लागतील. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो, पैसे सुद्धा मी तुला देईल, तू पैशाची काळजी करू नकोस, आणि अंदाज म्हणजे तुला नक्की किती पैसे लागतील ते मला सांग, मी तुला देते. तेव्हा आता ती मुलगी म्हणते. तेव्हा ती मुलगी आता सांगायला सुरुवात करते की हे बघा, आता यापुढे मी माझ्या घरी नाही राहू शकत
आणि मला राहण्यासाठी आता घर लागेल, मी भाड्याने एक घर घेईल आणि त्यासाठी मला एकटीचा संसार सुरू करण्यासाठी मला घर वगैरे सगळं काही लागेल आणि हे बाळ मला तुमच्या ओटीत टाकायचं, म्हणजे त्या बाळाचा आहार सुद्धा अगदी तसाच असायला हवा, म्हणजे आहार गोळ्या वगैरे जे काही चेकअप आहे ते सगळं काही मिळून फक्त 2 लाख होतील. 2 लाख तर लागतील. तेव्हा आता शर्वरी म्हणते की काय 2 लाख? शर्वरीचा चेहरा फिका पडतो. तेव्हा आता लगेच ती मुलगी म्हणते की अहो ही तर फक्त सुरुवात आहे. नाही म्हणजे हेच बघा तुम्ही की मला रेग्युलर चेकअप करण्यासाठी डॉक्टरांकडे जावंच लागेल, स्वतःची काळजी तर मला घ्यावीच लागेल, परंतु हे बघा मी तुमच्या बाळाला या जगात आणते, मग त्याची काळजी तर घ्यावीच लागेल आणि पैसा सुद्धा लागेल. तेव्हा आता शर्वरी विचारात पडते. शर्वरी विचारात पडल्यानंतर मात्र आता ती मुलगी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो तुम्हाला हे नाही जमणार का, आणि तुम्हाला जर जमणार नसेल मी आत्ताच्या आत्ता जाते आणि लगेच आभूषण करते. तेव्हा आता शर्वरी तिला थांबवते. शर्वरी म्हणते की नाही असं तू करणार नाही, तुला पैसे हवे आहेत ना, मग मी पैसे देते, तू नको काळजी करू. तेव्हा आता हे सगळं काही जानकीला सांगितल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की काय शर्वरी वंश इतकी मोठी रक्कम 2 लाख रुपये? तेव्हा आता शर्वरी म्हणते की वहिनी प्लीज, खरंच आपल्याला तिला 2 लाख रुपये द्यायचे आहेत, त्यामुळे तू वहिनी प्लीज ह्या पैशांचं काहीतरी कर, तुम्हाला प्लीज 2 लाख रुपये दे. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश माझ्याकडे तरी कुठे इतके पैसे आहेत, इतके पैसे इतकी मोठी अमाऊंट मी तुम्हाला कुठून देऊ? तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना मी तरी कुणाकडे मागू, आणि दादाकडे जर मागितले असते तर त्याने सुद्धा आता हे पैसे मला दिले असते, परंतु त्याला ह्या पैसे घेण्याचं कारण काय सांगू की हे पैसे मी का घेते, त्यामुळे प्लीज वहिनी तुला हे सर्व काही जड नाही, प्लीज तू एकदा माझ्या आनंदाचा विचार कर वहिनी प्लीज, म्हणून आता शर्वरी खूप अशा रिक्वेस्ट करत असते. जानकीला आता शर्वरीचं हे जे काही वागणं आहे ते खरंच पटत नसतं आणि वहिनी हे बघ ना, अगं जेव्हा ते बाळ माझ्या कुशीत असेल तेव्हा किती मोठा आनंद तो असेल. आणि तेवढ्यात सुमित्रा आत येते. सुमित्रा आता विचारते की काय ग, तर शर्वरी लगेच आता इतकं आनंदी होण्याचं नाटक करून हसते आणि आता ती जानकीला मुद्दा म्हणते की वहिनी बरं. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग, अगं काय गप्पा चालल्या तुमच्या दोघींच्या? तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं काही नाही आई, मी वहिनीला सांगत होते की आता सगळं काही तुलाच माझं करायचं आहे म्हणून. तेव्हा आता बघ ना अगं वहिनी खरंच किती चांगली आहे, ती तर मला असं म्हणाली की शर्वरी वंश अहो तुम्ही इकडेच राहायला या. हो ना वहिनी. आता ती जानकीकडे पाहते. जानकीला मात्र आता हे सगळं काही अगदी ऐकावंसं सुद्धा वाटत नाही आणि शर्वरीसाठी तिला सुद्धा सगळ्यांशी खोटं बोलावंच लागतं. शर्वरी आता जे काही बोलते ते जानकीला नाही पटत. जानकी तिच्याकडे एकटक पाहत असते. सुमित्रा आता ती ऐकून अगदी खुश होते. सुमित्रा म्हणते की काय हो ना शर्वरी, तू तर अगदी माझ्या मनातीलच बोलली, आणि तसंही पहिलं बाळपण हे तर माहेरीच असते, त्यामुळे मी तर असा विचार करते की आजच मालती ताईंना याबद्दल विचारू का, आणि ते ऐकतील ना माझं जे काही आता तुला इकडे आणायचं ते. तेव्हा आता शर्वरी हसून म्हणते की हो आता ते जे काही आहे ते सगळ्यांचं ऐकतील. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो लगेच विचार, आणि जाताना मात्र सुमित्रा म्हणते की जानकी अगं देवासमोर अगोदर साखर ठेव आणि मग सगळ्यांना दे बरं का. तेव्हा आता जानकी बिचारी खाली मान घालून उभीच असते. हे जे काही सुरू आहे शर्वरीचं, तिला जे काही सगळं आता पटत नसतं, परंतु आता मात्र हे जे काही आता शर्वरीसाठी तिला खोटं बोलावं लागतं ते सुद्धा तिला काही पटत नाही. जानकी बिचारी आपली अगदी स्तब्ध झालेली असते. कुणाला नक्की काय उत्तर देऊ आणि काय करू हे आता तिच्यापुढे अगदी प्रश्न उभे राहतात. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो या 2 लाख रुपयाचं काय करायचं आहे जानकी वहिनी, त्याचा एकदा विचार कर आणि ते पैसे मला परत दे. आता शर्वरी असे बोलून जेव्हा बाहेर येते तेव्हा सर्वजण इतक्या आनंदात असतात, एकमेकांशी छान असे गप्पा करत असतात. शर्वरी बाहेर येत असते. मालती तिला म्हणते की शरू अगं हळूच हळूच ये, सावकाश ये. तर आजी म्हणते की हो शरू अगं असं भस्कन सुद्धा बसायचं नाही. सर्वजण आता शर्वरीला सांगायला सुरुवात करतात. मालती तर इतकी खुश असते. आजी आता मालतीला म्हणते की हो सांगितलेलं बरं असतं. मालती म्हणते की हो ना, मोठ्यांनी सांगितलेलं तर बरं असतं. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला तर हसू येत असते, कारण जे काही सत्य आहे तर ते ह्या ऐश्वर्याला माहिती असते. आता सर्वजण खूप खुश असतात. तेव्हा आता आजी मालतीला म्हणते की मालूताई अहो तुमचं हे जे रूप आत्ताचं आहे ना
ते बघून मी अगदी चक्रावून गेले हो. नाहीतर मला असे वाटले होते की तुम्ही एकदम असं वस आणि परत शांत होते. परत म्हणते की नाही, खरं सांगते मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा खरंच खूप छान दिसतात. मालतीला आता खूप आनंद होतो. मालती खरंच खूप आता जोराने हसते, अगदी जोरजोराने हसते. आजी म्हणते की हो, हसा हसा, एकदा जोराने पुन्हा हसा. तेव्हा आता मालती तर खरंच अगदी वेड्यासारखी हसत असते. आता मालतीचं ते हसू बघून सर्वांना सुद्धा खूप हसू येत असते. शर्वरी, विक्रांत, अगदी ऋषिकेश, सुमित्रा ही सुद्धा खूप आता हसायला सुरुवात करते. आता हसून झाल्यानंतर आजी म्हणते की हो, टाळी द्या, म्हणून आजी मालतीच्या हातावर जोराने टाळी देते. मालती तर हसतच असते. सुमित्रा डोक्याला हात लावून घेते आता ह्या दोघींचा ड्रामा बघून. तेव्हा मालती आता सगळं काही झाल्यानंतर म्हणते की हो, माझ्या सुनेने खरंच खूप गोड बातमी दिलेली, त्यामुळे तुम्ही तर मला आता हसतानेच पाहताल. तेव्हा सर्वजण इतके आनंदी असतात. तर नाना म्हणतात की खरंच काही पण म्हणा, खरंच शरूमुळे आज घरात आनंदीही आनंदच झालेला आहे. तेव्हा आता आजी आणि मालती म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे. तर विक्रांत आता शर्वरीकडे बघून खूप खुश होऊन हसतो. तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो, आम्हाला मामा म्हणण्यासाठी आता एक छोटंसं बाळ, एक लबाड बाळ या घरामध्ये लवकरच येईल, हो की नाही सारंग? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ताई. तर आजीचा मात्र आता ह्या सारंगवर डोळाच असतो. आजीला आता कधी सारंगचं हे जे काही मूल आहे ते बघेल अशी झालेली असते. तेव्हा ती लगेच सारंगला म्हणते की हो सारंग, तू सुद्धा आता लवकरात लवकर या सगळ्याचा विचार करायला हवं आणि आनंदाची बातमी द्यायलाच हवी. लवकरात लवकर या घरामध्ये एक छोटासा गुंडू सुद्धा येऊन दे. तर ऐश्वर्या आजीकडे अगदी रागाने पाहते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या शर्वरीला म्हणते की हे बघा शरूताई, आता मात्र तुम्ही यापुढे हक्काने दोन दोन गोष्टी मागत जायच्या, कारण आता तुम्ही 2 जीवांच्या होणार आहात, हो की नाही? की अगं शर्वरी, लाजतेच कशाला, आता या सगळ्याची सवय तुला करून घ्यावी लागेल. आजी म्हणते की मग काय? तर लगेच मालती म्हणते की दिवस गेल्यानंतर अशी ही चिडवा चिडवी होणारच, हो की नाही सुमित्रा काकू? आजी म्हणते की हो, म्हणजे तर काय. त्यावर आता लगेच सुमित्रा मालती काकूंना विचारते की मालती काकू, अहो मला काय वाटतं, मी तुम्हाला काय विचारते की काही दिवस आमच्या शर्वरीला इकडे आणले तर चालेल का? तेव्हा आता मालती म्हणते की अहो चालेल काय, बाळाच्या आईचे लाड हे जास्त माहेरीच व्हायला हवे, हो की नाही? परंतु विक्रांतला मात्र हे सर्व विचारा, कारण विक्रांतला बायकोशिवाय करमेल का हे त्याला विचारा. तेव्हा विक्रांत म्हणतो की नाही, तसे नाही, आणि तुम्ही सगळेजण इकडे असताल त्यामुळे सगळ्यात जास्त काळजी तुम्ही इकडे तिची घेताल. त्यावर आता सारंग म्हणतो की दाजी, अहो विषय आहे का त्यात काही? आमच्या ताईने मात्र एवढी गोड बातमी आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे काळजी तर घेणार, आता फुलासारखी तिची काळजी घेणार. आणि चल ताई, आता चल जाऊयात, विषय तर आता संपलेला आहे, चल आता लगेच निघूयात, अगदी फुलासारखी मी तुझी काळजी घेईल. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर सारंग धावतच निघतो. मालती म्हणते की अरे थांब थांब थांब, अरे काही दिवस आमच्याकडे सुद्धा तिला राहून दे, गोडाचं कौतुक तिचं आम्हाला सुद्धा करून दे. आणि आता शर्वरीचं तर मालती कौतुकच करते की खरंच सर्वांसमोर म्हणते की गुणाची आहे माझी सून. तेव्हा आता शर्वरीला तर आनंदाचा धक्काच बसतो. तर विक्रांत म्हणतो की आई, कारण विक्रांतला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. तर मालती म्हणते की हो, तुला आश्चर्यच वाटलं असेल ना हे रूप बघून, आणि परत सगळ्यांनी ऐकून घ्या, खरंच माझी सून खूप गुणाची आहे. ते ऐकून शर्वरीला आणखीनच आनंद होतो. तेव्हा आता आजी न ऐकल्यासारखं करते आणि म्हणते की परत एकदा म्हणा बरं. तेव्हा आता लगेच मालती खुशून पुन्हा म्हणते की हो, खरंच गुणाची आहे माझी सून, म्हणून सर्वजण पुन्हा एकदा अगदी खूप हसतात. सर्वजण आता इतके खुश असतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी देवघरात येते. देवाची पूजा वगैरे सगळंही संपन्न झाल्यानंतर देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की हे बघ देवा, जे काही हे होतंय ते सर्व चुकीचं होते. शर्वरी वंशासाठी मला खोटं बोलावं लागतं, माझ्या घरातील माणसांशीच मला खोटं वागावं लागते, आणि हे सर्व खोटं वागत असताना मी कशी जगू देवा, तूच मला सांग. खोटं आहे तर ते खोटं बोलून रोज मला तिळतिळ मेल्यासारखे होते, आणि हे सगळं काही मी जर सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि जरही सांगायचं ठरवलं तर शर्वरी वंशाने मला जे काही धमकी दिलेली आहे की त्या जीवाचं काहीतरी त्यांच्या बरं वाईट करतील, आणि जरही लपवायचं म्हटलं तर रोज आपल्याच माणसाची आपलं फितुरी केल्यासारखं होईल. दोन्ही बाजूने शेवटी माझंच मरण होते. देवा, कुठल्या धर्मसंकटात तू आणून टाकलं. शर्वरी वंशाचा संसार सांभाळण्याचं वचन मी दिलेले आहे, परंतु त्यासाठी शर्वरी
शर्वरी वंशाने जो मार्ग निवडला आहे तो मार्ग चुकीचा आहे, चुकीच्या मार्गाने जातात आणि त्यात मला बळजबरीने त्यांची साथ द्यावी लागते, माझं मन नसताना मला त्यांची ही साथ द्यावी लागते, चुकीच्या मार्गाने चालत आहे आणि त्यात मला त्यांची साथ द्यावी लागत आहे, इतकं मोठं पाप मला सुद्धा करावं लागणार आहे। म्हणून जानकीला खूप असे वाईट वाटते, तिचे डोळे भरून येतात, ती आपल्या मनातील फक्त देवाला बोलून दाखवते, देवा या धर्म संकटात मी पुरती अडकले, तूच आता काहीतरी असा मार्ग मला दाखव, योग्य मार्ग काय आहे तो मला दाखव आणि योग्य मार्ग चालण्यासाठी तुझा आशीर्वाद दे। तेव्हा आता जानकी देवाला प्रार्थना करत असते, परंतु तिच्या मागून आता ऐश्वर्या दरवाजात येऊन उभी राहते आणि मनात म्हणते की हो जानकी, अगं तुझे सगळे काही मार्ग आता तर बंदच झाले, तुला तर सगळ्यांना मदत करायची खूप इच्छा असते, मग आता ही मदत करणंच तुझ्या अंगाशी येईल। या चक्रव्यूहामध्ये तू जानकी पुरती अडकलेली आहे, तू चक्रव्यूहाच्या आत तर शिरली परंतु बाहेर तुला नाही पडता येणार, कारण मी डावच असा टाकलेला आहे की तू त्यातून निष्ठू नाही शकणार। आता देवापुढे तू हात जोड, नाहीतर पायरीवर डोकं सुद्धा आपट, काही उपयोग नाही होणार। आता मात्र घरातून तुझी सुटका नाही, आत मात्र बाहेर, घरात ओवी आणि बाहेर शर्वरी असे, अगदी दोन्ही ठिकाणी मी तुझा फुटबॉल करून सोडणार आहे। म्हणून जानकी आता सर्वांना ती साखर घेऊन येते, तर आता ऐश्वर्या लगेच बाजूला होते। तेव्हा आता जानकी इकडे बाहेर आल्यानंतर सगळ्यांना साखर द्यायला जाते आणि जेव्हा ती शर्वरीला साखर देत असते आणि शर्वरीकडे ती अगदी डोळे भरून बघत असते, शर्वरी मात्र आता तिची नजर चुकवत आता सगळ्यांकडे पाहून हसते, परत आता जानकीकडे पाहायला सुरुवात करते। जानकी आता विक्रांतला साखर देत असते, तर सारंग म्हणतो की हो दाजी घ्या साखर। तेव्हा आता ऋषिकेश तर इतका खुश असतो, ऋषिकेश म्हणतो की विक्रांतराव अहो आता फक्त साखर आहे, परंतु लवकरच आपण जंगी पार्टी करूयात, कारण मी मामा होणार आहे। तेव्हा सारंग तर उड्या मारतच म्हणतो की हो मी तर छोटा मामा होणार आहे। तेव्हा विक्रांत म्हणतो की मी बाबा, तर आजी म्हणते की हो मी पणजी। शर्वरी आजीला म्हणते की आजी अगं तू जास्त साखर खाऊ नकोस। तेव्हा आता आजी म्हणते की बरं बाई राहिलंच। मालतीला आणि घरातील सर्वांना खूप गोड हसू येत असते, परंतु जानकी एकटीच असते की तिचा चेहरा अगदी गंभीर स्वरूपाचा झालेला असतो। त्यानंतर आता जानकी सर्वांना साखर देते, तर ऋषिकेश म्हणतो की हो जानकी मात्र आता होणाऱ्या बाळाची मामी होणार आहे, माझी तर पूर्ण खात्री आहे की जानकी शर्वरीच्या बाळाचे पूर्ण लाड करणार आहे। तेव्हा आता शर्वरी आणि जानकी एकमेकींकडे बघत असतात आणि ऐश्वर्याला या दोघींकडे बघून मात्र आता खूप असा आनंद होत असतो। त्यावर आता शर्वरी विक्रांतला आणि मालतीला म्हणते की चला आता निघूयात, तर मालती म्हणते की हो हो आणि सर्वांना नमस्कार करून मालती आता म्हणते की बरं चला आम्ही येतो आता। तेव्हा आता मालती, शर्वरी आणि विक्रांत हे घरी जायला निघतात आणि सर्वजण त्यांना अगदी बाहेरपर्यंत ते जे काही म्हणतात वाट लावत तर जात असतात, परंतु जानकी मात्र अगदी गंभीर असते। जानकीला आता हे सर्व बघून इतकं वाईट वाटत असतं की नक्की आपण खोट्याची साथ देतोय, आता तिला ही सर्व नको असतं, परंतु शर्वरीसाठी सर्व काही तिला सहन करावे लागते, अगदी शांत राहून आता सर्वांचा हा आनंद जिंकावा लागतो। परंतु आता ही कपटी ऐश्वर्या मात्र जानकीकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून असते, सारखी तिच्या चेहऱ्याकडे पाहत असते की तरी सुद्धा आता खूप विचारत असते की नक्की आता यापुढे काय करायचे ते याचा ती विचार करते। शर्वरी खुश होत आता घरी तर निघून गेलेली असते, परंतु याचं टेन्शन जानकीला खूप आलेले असते। ऐश्वर्या लगेच आता आतमध्ये निघून जाते। तर मित्रांनो आता हा भाग येथे संपतो, पुढील भागामध्ये जानकी आता इकडे ऐश्वर्याला विचारते की तुझं ही सर्व काय सुरू आहे, तर ऐश्वर्या म्हणते की माझं काही सुरू नाही आणि कधी कधी हे दिव्याखालीच अंधार असतो, आपण दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपल्या घरामध्ये जे काही होत असते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो। तेव्हा मित्रांनो आता ऐश्वर्या आणि त्या मुलीचा जो काही प्लॅन असतो आता हे तर आपल्याला माहितीच असतं, तेव्हा ऐश्वर्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता त्या मुलीला भेटायला येते आणि त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की काय मग होणाऱ्या भावी आई साहेब, कसं सुरू आहे सगळं काय। तेव्हा आता ती मुलगी म्हणत असते की हो तुम्ही मला जे काही आता सांगितलेलं आहे अगदी तसेच तसे पार होते। तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणते की हो हे नाटक जोपर्यंत करायचं आहे की जोपर्यंत ती जानकी आणि शर्वरी यामध्ये पुरेपूर अडकत नाही तोपर्यंत, जेव्हा त्या दोघी यात फसतील तेव्हा मात्र मला घाव घालायचा आहे। त्यानंतर आता शर्वरी आणि जानकी त्याचबद्दल विचार करतात की ह्या मुलीला 2 लाख रुपये द्यायचेत आणि 2 लाख रुपये देऊन मात्र आता ती बाळ आपल्याला देईल का। आता जानकीला हे काही पटत नसतं, परंतु आता शर्वरीसाठी तिला या सर्व संकटात गुंतावे लागते आणि हा ठरलेला जो काही प्लॅन असतो शर्वरीला फसवण्याचा आणि जानकीला फसवण्याचा हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।